एक साधा प्रश्न तुम्हाला विचारते. तुमच्या मोबाईलमध्ये बँकेचे एस-एम-एस आहेत का? यू-पी-आय ट्रान्झॅक्शन्स आहेत का? WhatsAppवरती बिझनेस चॅट्स आहेत किंवा ईमेलवरती एखादं इनव्हॉइस, पी-डी-एफ किंवा ॲग्रीमेंट आहे का? जर यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजपर्यंत इन्कम टॅक्स रेड म्हणजे लगेच आपल्या डोळ्यासमोर एक पिक्चर उभं राहतं, की आय-टी ऑफिसर्स आले आहेत, तुमचं कपाट तपासतायत, तिजोरी तपासतायत, कॅश किंवा सोनं शोधतायत. पण आता काळ बदललाय. आता तुमचा मोबाईल म्हणजेच तुमचं नवीन लॉकर, तुमचं लॅपटॉप म्हणजे नवीन फाईल कबड आणि क्लाउड स्टोरेज किंवा क्लाउड डेटा म्हणजे तुमची नवीन तिजोरी. आणि सरकारने नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट मधील सेक्शन 247 द्वारे यावरती शिक्कामोर्तब सुद्धा केलाय. सो आज इन्कम टॅक्स अधिकारी फक्त तुमच्या घरी येत नाही, तुमची कॅश शोधत नाही, तर ते तुमचा मोबाईल तपासू शकतात, तुमचे व्हॉट्सॲप चॅट्स पाहू शकतात, तुमचे ईमेल अकाउंट्स किंवा क्लाउड डेटा ॲक्सेस करू शकतात किंवा तुमचे क्रिप्टो वॉलेट्स, ट्रेडिंग ॲप्लिकेशन सुद्धा तपासू शकतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की सेक्शन 247 नेमकं काय आहे, डिजिटल रेड म्हणजे काय, कोणाच्या बाबतीत हा ऍक्ट किंवा हा कायदा लागू होतो, आय-टी, गिग वर्कर्स, बिझनेस ओनर्स हे का विशेष धोक्यात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, सामान्य माणूस स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकतो. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक डिजिटल चूक आणि थेट इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सेक्शन 247 हा नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट मधील एक अतिशय महत्त्वाचा आणि शक्तिशाली प्रोव्हिजन आहे. का? तर या सेक्शन अंतर्गत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला डिजिटल सर्च आणि सीझरचे अधिकार मिळालेले आहेत. आधी सर्च म्हणजे तुमचे फिजिकल फाईल्स, डॉक्युमेंट्स, कॅश किंवा सोनं तपासलं जायचं. पण आता सर्च म्हणजे तुमचे मोबाईल फोन्स, तुमचे लॅपटॉप्स, ईमेल अकाउंट्स, क्लाउड स्टोरेज, तुमचं अकाउंटिंग सॉफ्टवेअर, व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम सारखे मेसेजिंग ॲप्स, क्रिप्टो वॉलेट आणि ट्रेडिंग ॲप्लिकेशन्स हे सगळंच कायदेशीरपणे तपासलं जाऊ शकतं. डिजिटल रेड म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या डिजिटल आयुष्यात घुसखोरी. उदाहरणार्थ, तुम्ही व्हॉट्सॲपवर एखाद्या सप्लायरला मेसेज केलाय की कॅशमध्ये डील करूया, किंवा ईमेलमध्ये एखादं अनअकाउंटेड इनव्हॉइस आहे, तुमच्या गुगल ड्राईव्हवरती किंवा क्लाउड डेटाबेसवरती रफ अकाउंट्स आहेत, कच्चा हिशोब आहे, किंवा एखादं क्रिप्टो वॉलेट तुम्ही डिक्लेअरच केलेलं नाही. आता हे सगळं एव्हिडन्स मानलं जाऊ शकतं आणि यावरून तुम्हाला टॅक्स डिमांड, पेनल्टी किंवा प्रॉसिक्युशन सुद्धा होऊ शकतं. कोणते लोक सर्वात जास्त धोक्यात आहेत? तर त्याच्यात पहिले आहेत बिझनेस ओनर्स, जे कॅशमध्ये डील करतात, व्हॉट्सॲपवर ऑर्डर्स घेतात पण ते अकाउंट करत नाहीत, किंवा ज्यांचे पॅरलल सेट ऑफ अकाउंट्स आहेत, किंवा जे ज्यांचे एक्सपेन्सेस रेकॉर्डच करत नाहीत, अनरेकॉर्डेड एक्सपेन्सेस. सो असे बिझनेस ओनर्स. दुसरे आहेत आय-टी प्रोफेशनल्स आणि फ्रीलान्सर्स. बरेच आय-टी प्रोफेशनल्स साईड इन्कम कमवतात किंवा त्यांना फॉरेन इन्कम असतं, पण ते हे इन्कम त्यांच्या आयटीआरमध्ये डिस्क्लोज करत नाहीत. तिसरे आहेत गिग वर्कर्स. आता गिग वर्कर्स म्हणजे कोण? तर जे एखाद्या कंपनीचे परमनंट कर्मचारी नाही आहेत, जे ऑनलाईन काम करून किंवा त्यांच्या वेळेनुसार काम करून पैसे कमवतात, त्यांना गिग वर्कर्स म्हणतात. उदाहरणार्थ, ऑनलाईन कॉन्टेंट क्रिएटर्स, फ्रीलान्सर्स, ओला उबर ड्रायव्हर्स, स्विगी किंवा झोमॅटो डिलिव्हरी बॉईज किंवा ऑनलाईन ट्युटर्स. आता ह्यांना UPI क्रेडिट्स असतात, बँकेमध्ये इन्कम येतो, तरीही ते ITR फाईल करत नाहीत. त्यामुळे ही नक्कीच एक हाय रिस्क कॅटेगरी आहे. चौथे आहेत क्रिप्टोमध्ये डील करणारे किंवा ऑनलाईन ट्रेडिंग करणारे. बऱ्याचदा ही लोक त्यांचे क्रिप्टो वॉलेट्स डिक्लेअर करत नाही किंवा मल्टिपल एक्सचेंजेसवर ट्रान्झॅक्शन्स करतात
पण सगळे ट्रान्झॅक्शन्स त्यांच्या ITR मध्ये डिस्क्लोज करत नाही, किंवा लॉस झाला तर तोही त्यांच्या ITR मध्ये डिस्क्लोज करत नाही. तर ही सगळी लोक नक्कीच जास्त धोक्यात आहेत. आता इन्कम टॅक्स ऑफिसर्स काय पाहतात, तर सर्वात पहिले ते तुमचे बँकचे SMS चेक करणार. तुमचं किती इन्कम आहे, म्हणजेच क्रेडिट मेसेजेस किती आहेत, ते तुमच्या ITRशी कम्पेअर करतात की तुम्ही तो सगळा इन्कम तुमच्या ITR मध्ये दाखवलात की नाही. दुसरं, ते तुमचे व्हॉट्सॲप चॅट्स चेक करणार. त्या चॅट्सप्रमाणे जेवढे काही ट्रान्झॅक्शन्स झाले ते तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्डेड आहेत की नाही हे ते तपासणार. तुमचा क्लाउड डेटा बघणार. त्याच्यात जर काही इन्कम असेल तर ते डिक्लेअर्ड आहेत की नाही बघणार. आणि तुमचे ट्रेडिंग ॲप्लिकेशन सुद्धा तपासले जातील की त्याच्यात जेवढे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत ते सगळे ट्रान्झॅक्शन्स तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये डिस्क्लोज केले आहेत की नाही हे तपासणार. आता या सगळ्यात एक जरी साधा मिसमॅच झाला तर तुमच्यासाठी स्क्रुटिनी ट्रिगर होऊ शकते. लोक सर्वात मोठ्या चुका कुठे करतात, तर एक, त्यांना वाटतं की व्हॉट्सॲप चॅट हा पुरावा म्हणून कन्सिडर होणार नाही, किंवा कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन्स करतोय, डिजिटल हिस्ट्री नाही आहे तर ते ट्रेस होणार नाही. साईड इन्कम आहे पण फार कमी आहे, मग नाही डिस्क्लोज केलं तरी चालेल. किंवा क्रिप्टोमध्ये डील करतोय, ट्रान्झॅक्शन अनॉनिमस आहे, मग कशाला डिस्क्लोज करा. पण आजच्या कायद्यात हे सगळं चुकीचं आहे. आता सेक्शन 247 लागू होण्यासाठी रेड होणं गरजेचं आहे का, किंवा रेड लागते का, तर नाही. जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमच्यावर डाऊट असेल, किंवा त्यांच्या डेटा अनालिटिक्स प्रमाणे तुमचे ट्रान्झॅक्शन सस्पिशियस असतील, किंवा AIS आणि TIS मध्ये मिसमॅच असेल, तरीही तुमचं डिजिटल सर्च होऊ शकतं. या नवीन कायद्यापासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं, तर सर्वात पहिले तुमचं जे काही उत्पन्न असेल ते सर्व इन्कम तुम्ही तुमच्या ITR मध्ये डिस्क्लोज करा. कॅशमध्ये डील करणं शक्यतो टाळा. व्हॉट्सॲपवर चुकीची भाषा वापरू नका. क्लाउड फाईल्स नियमितपणे क्लीन करत जा. क्रिप्टोमध्ये डील करत असाल, ट्रेडिंग करत असाल तर ते सर्व इन्कम डिस्क्लोज करा. आणि जमलं तर बिझनेस आणि पर्सनलसाठी सेपरेट मोबाईल ठेवा. सो मित्रांनो, सेक्शन 247 हा फक्त श्रीमंतांवरचा कायदा नाही, तर तो डिजिटल आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकावर लागू होऊ शकतो. आज मोबाईल आहे म्हणजे सगळं सेफ आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण डिजिटल ट्रान्सपरन्सी ही आजची रियालिटी आहे. आता तुम्हाला काय वाटतं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इतके अधिकार द्यावेत का? हे बरोबर आहे की टू मच पॉवर आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला लगेच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.